राजेश्वरी प्रार्थना शेर गोडशी मॅडम आपल्याकडे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमाच्या पूजन होते. शिवे सर्वांचे साधे शिरांना आल्यावर मला जास्त काही सगळ्यांसोबत बोलता आलं नाही किंवा काय नाही, पण आता वेळ आलेली आहे. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून नमस्कार, सर्व मान्यवरांनाही नमस्कार. आणि पहिले तर आज दामाजी एक्सप्रेस या दैनिक म्हणजे न्यूजपेपर याला मी खूप शुभेच्छा देते. आणि दिगंबर वगैरे या सरांनी मला इथे बोलवलं म्हणून त्यांचेही मी फार आभार मानते. कारण सोलापूर ही अशी जागा आहे जी माझ्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक रामराज मंडळे सर हे इथेच असतात सोलापूरमध्ये. आणि पहिले मी इथे आले होते तर आयटमगिरीच्या प्रमोशनसाठी, आणि नंतरून ही आता माझी दुसरी वेळ आहे इथे यायला, तर ती फक्त दिगंबर सरांमुळेच. तर मी त्यांचं खूप आभारी आहे. आणि छान वाटतं असं आपल्या परिसराकडे आलं की आपल्या लोकांशी संवाद साधलं की. तर हा कार्यक्रमही खूप छान आहे. आणि दैनिक एक्सप्रेस आणि माझ्यासाठी पण ही तुमचं सहकार्य आणि प्रेम असं सतत राहू द्या. आणि पुन्हा एकदा मी दिगंबर बर्गे सर आणि रोहन सर यांचे मी फार आभार मानते. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय मोहोळचे नगराध्यक्ष रमेशजी बारसकर, प्रथमचंद बँकेचे चेअरमन सन्माननीय राहुलजी शहा, सन्माननीय सोमनाथजी अवताडे, सन्माननीय जोशी साहेब, संजयजी क्षीरसागर, सौ गोडसेताई, उपस्थित असलेले सन्माननीय सुरेशजी घोंगडे, पांडुरंगभाऊ काकडे, दीपक गवळी, आमचे सगळे उपस्थित असलेले सहकारी, या दैनिकाचे संस्थापक संपादक सन्माननीय बगरे साहेब, त्यांचे सहकारी प्रकाशजी जडे, कैलासजी गंदिवे, आश्रयजी मोमी, दत्तात्रय सरगर, यतिराजजी वाळके, बाळासाहेब डांगणे, प्रफुल्ल सोमदळ, उपस्थित मोहोळ परिसरातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, मोहोळचे सर्व नगरसेवक, मोहोळ तालुक्यातून आलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्र, दामाजी एक्सप्रेसच्या मोहोळच्या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी सुद्धा मी आणि राजन मालक आम्ही दोघं त्या ठिकाणी अध्यक्ष आणि पाहुणे म्हणून उपस्थित होतो. आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज योग आला. दामाजी एक्सप्रेसने गेल्या 2 वर्षामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आणि 2012 पासून मंगळवेढा पंढरपूर परिसरामध्ये आपल्या दैनिकाच्या माध्यमातून एक स्वतंत्र विचाराचं वर्तमानपत्र या ठिकाणी एका बाजूला चालवत असताना या परिसरातील सामाजिक काही प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, संस्थांचे प्रश्न असतील, त्या सर्वांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे. दिगंबरराव बगरे एक मनवंदरी पत्रकार आहे. सातत्यानं नवनवीन प्रयोग त्या ठिकाणी करण्याकडे त्यांचा त्या ठिकाणी कल असतो. त्यांचं विशेष सिनेमावरती फार प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला नट-नटी असल्याशिवाय कार्यक्रमच होत नाही. आणि त्यांना नुसतं वर्धापन दिन असल्यानंतर लोक बोलवायचे, चहा पाणी असं न करता त्या सगळ्या लोकांबरोबर 4-5 तास या ठिकाणी घालवायचे. चहा पानाबरोबर एखाद्या संगीताची मेजवानी द्यायची.
एखादं चांगलं काहीतरी वेगळा विचार, सामाजिक जाणीव असलेला वक्तृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायचा. गेली 5-6 वर्ष मी मंगळवेढ्यामध्ये बोलतो आणि त्यामुळं राजकारणामध्ये पत्रकाराची गरज ही आम्हा सगळ्याच लोकांना असते. पत्रकारांच्या हातामध्ये लेखणी आहे. त्या लेखणीच्या माध्यमातून तुमचं कोणतं चित्र उभा करायचं ही ताकद पत्रकारांच्या लेखणीमध्ये आहे. पण आजकाल आपण बघतो की बऱ्याच वेळा मीडियाबद्दल बोलत असताना मीडिया बायस आहे अशा पद्धतीनं चर्चा आपण बघतो. पण तरी सुद्धा या महाराष्ट्राला आणि देशाला खूप मोठी एक पत्रकारांची परंपरा, बाळशास्त्री जांभेकरांपासून लोकमान्य टिळकांपासून त्याच्या ह्याच्यापर्यंत अगदी सकाळचे परोळेकर असतील, लोकमतचे नरडासाहेब असतील, अशी जी काही पत्रकार मंडळी आपले जे संचारचे रंगाअण्णा होऊन गेले, त्या सगळ्या जुन्या लोकांनी त्या सोलापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांना एक विचार केला, एक दिशा दिली. पूर्वी आपण बघितलं तर एक समाचार आणि संचार हे 2च वर्तमानपत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये असायचे. आता वर्तमानपत्राचा सुद्धा विस्तार वाढत चालला. एका बाजूला TV किंवा टेलिव्हिजनचा मीडिया, सकाळी तुम्ही 7ला TV लावा, संध्याकाळी 12ला लावा, टीव्हीवरती ब्रेकिंग न्यूज चालू असते. आणि मग जगामध्ये काय घडलं ते दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येते. त्यामुळे जगाची सगळी उत्तम बातमी तुमच्या माझ्या घरामध्ये बसून टीव्हीवरती आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला आता सोशल मीडिया नावाचा एक नवीन प्रकार आपल्याकडे सगळीकडे आले. तो किती भरवशाचा आहे, किती भरवशाचा आहे याची चर्चा काय मी करणार, कारण आपण सगळे व्हॉट्सअप वापरतो. पण व्हॉट्सअपवरती येणारी सगळीच बातमी खरी असते का? फेसबुकवरची सगळीच माहिती खरी असते का? हा संशोधनाचा विषय आहे. आता प्रत्येक राजकीय नेत्याचे, प्रत्येक राजकीय पक्षांचे फेसबुक पेज निघाले, फेसबुक अकाउंट निघाले आणि प्रत्येकजण आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं बातमी मोल्ड करून त्या सोशल मीडियावर टाकत असतो. आणि अशा या 2 मीडियाच्या स्पर्धेमध्ये हा जो प्रिंट मीडिया आहे, वर्तमानपत्र, ज्याला 100 वर्षापासून अधिक इतिहास आहे, त्या प्रिंट मीडियाला या मीडियाबरोबर टक्कर द्यायची. पूर्वी एखाद्या तालुक्यातल्या आमदारचं, तिथल्या प्रमुख कार्यकर्त्याचंच बातमीमध्ये कुठेतरी नाव असायचं. पण आता आपण बघितलं तर लहान लहान मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटते की वर्तमानपत्रामध्ये माझ्या नावाचा उल्लेख झाला. म्हणजे लोक सजग झाले, सोशल झाले आणि प्रत्येकाला वाटते की माझा सुद्धा कुठेतरी मी केलेल्या कामाची दखल ह्या मीडियाने घेतली पाहिजे. त्यामुळे जरी इंटरनॅशनल मीडिया आहे, नॅशनल मीडिया आहे, तरी असलं तरी सुद्धा आपल्याला स्थानिक मीडियाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. आणि ही गरज दामाजी एक्सप्रेस सारखी जी दैनिक आहे, जी खालच्या स्तरावरती काम करतात, प्रत्येक गल्लीतल्या, प्रत्येक वार्डातल्या, प्रत्येक मंडळाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाची नोंद या वर्तमानपत्रातून घेऊन त्याला कुठेतरी आपल्या या वर्तमानपत्राच्या पानावरती न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. परत काही वेळेस कॉलम कमी जास्त होत असतील, पण निश्चितपणे समाजातल्या सगळ्या लोकांना आज वर्तमानपत्र वाचल्याशिवाय बरं वाटत. TV किती जरी बघितला, सकाळी उठल्यानंतर, चहा घेतल्यानंतर किंवा आंघोळ केल्यानंतर माणसाला पहिल्यांदा हातात काय पाहिजे असतं तर वर्तमानपत्र पाहिजे असतं. वर्तमानपत्रातल्या हेडलाईन, आपल्या तालुक्यातल्या बातम्या वाचल्याशिवाय माणसाचा दिवस सुरू होत नाही, हे आजचं सुद्धा सत्य आहे. त्यामुळं किती जरी प्रिंट मीडियावरती, सोशल मीडियाचा, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जरी प्रभाव आज वाढतोय समाजामध्ये, तरी प्रिंट मीडिया त्याचं स्थान टिकवून आहे. मी मगाशी म्हणत तसं 2 वर्तमानपत्र या
सोलापूर जिल्ह्यामध्ये होती. आज बघितलं तर वर्तमानपत्र ठेवायला टेबल पुरत नाही एवढी वर्तमानपत्र आज आहे. अशा या स्पर्धेमध्ये दामाजी एक्सप्रेस काम करते. बगरे साहेब त्यांचे सगळे सहकारी त्या ठिकाणी मनापासून या वृत्तपत्र सेवेला त्यांनी वाहून घेतलंय. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांनी आज या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं नुसतं स्वागत सत्कार संगीत एवढं नाही, तर समाजामध्ये जे जे चांगलं आहे ते चांगलं लोकांपुढे आणायचा प्रयत्न केला. भोर तालुक्यामध्ये अनेक लोक आहेत, अगदी ग्रामीण भागामध्ये काम करणारे, साहित्यावरती काम करणारे दत्तात्रय चव्हाण आहेत, कलावंत म्हणून काम करणारे निवृत्ती माने आहेत, पत्रकारितेमध्ये काम करणारे भरत नाईक, शेतकरी म्हणून जे प्रयोग वेगवेगळे करतात सन्मान संतोषजी पाटील, खेळामध्ये ज्याने आपलं योगदान दिलं ते नितीनजी गायकवाड, समाजरत्न म्हणून विनोदजी कांबळे, एक नवीन उद्योजक म्हणून सन्माननीय विष्णूजी थिटे, अशा या लोकांना पुरस्कार केलं. त्यामध्ये आमच्या भगिनी तो संगीताई फाटे यांनाही त्यांनी सत्काररत्न पुरस्कार दिला. गेली अनेक वर्ष मी त्यांना जवळून बघतोय. त्यांचं माझं बँकिंगमुळं अतिशय स्नेहभाव आहे आणि सातत्यानं अर्बन बँक तुमची जी इथली आहे त्या बँकेच्या माध्यमातून मोहोळमधल्या लहान लहान उद्योजकांना मदत करणं, त्यांना बचत गटाला एकत्र करणं, अशा पद्धतीचं काम त्या महिला असून गेली अनेक वर्ष करतात. तो अशा या सगळ्या समाजातल्या चांगल्या लोकांना पुरस्कार दिला. समाजामध्ये काम करत असताना प्रत्येकाला कुणीतरी आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकावी आणि आपल्याला आपलं कौतुक करावं अशी माफक अपेक्षा समाजातल्या सगळ्याच लोकांची असते. आणि या दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून आपण आज या समाजातल्या लहान कार्यकर्ते काय फार मोठं म्हणणार, आमचे थिटे आहेत ते मोहोळ किंवा त्या परिसरामध्ये आंतर परिसरामध्ये उद्योजक असतात, पण त्यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून 10, 15, 20 लोकांच्या हाताला काम दिलं. तेव्हा अशा लहान लहान लोकांना समाजापुढे आणून समाजातल्या अधिक लोकांना त्या ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी उद्युक्त करणं हा एक उद्देश या निमित्तानं आपण ठेवला. त्याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि दुसरा आपला हा वर्धापन दिन आहे, त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या या वर्तमानपत्राचा वृत्तपत्राचा विस्तार व्हावा. तो होत असताना आपण जरी आमच्या अंगावरती वरखडे ओढले, जसं त्या मागणीच्या पिलाला जे दात लागत नाही तसं दिगंबर बगरे आमच्यावरती पण लिहितात. योग्य असेल त्याचं कौतुक करतात, जे चुकीचं असेल तेव्हा टीका करतात. राजकारणामध्ये आम्हाला वेगळी भूमिका घेऊन जगावं लागतं, पत्रकारांना पत्रकारितेमध्ये वेगळी भूमिका घेऊन काम करावं लागतं. तर तुम्ही जे काही आमच्यावरती लिहित असतात ते आम्ही टीका न समजता, चुका न समजता त्याच्यामधून आम्ही बोध घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने भविष्य काळामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तेवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागीय कार्यालयाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिसराचे व्यासपीठावर असणारे मंगळवेढ्याचे रतनचंद्र शहा बँकेचे चेअरमन शहासाहेब, या ठिकाणी मुद्दाम विशेष उपस्थित असणारे हेनरी प्रेम चित्रपट अभिनेत्री राजेश्वरी खरार, शहराचे प्रथम नागरिक आमचे मित्र रमेश बारसकर, व्यासपीठावर असणारे कृषोत्तम बाजार समिती मंगळवेढ्याचे सभापती सोमनाथ जावताले, व्यासपीठावर असणारे जिल्हा परिषद सदस्य आमच्या भगिनी गोडशेताई,
पंचपाल असताना सर्वांचीच नावं घेण्यामध्ये मी वेळ आपला घालत नाही आहे. व्यासपीठावर संजय क्षीरसागरजी, बाळासाहेब दांबोळेजी, संतोष खंदारेजी, बाबू दोघे, भारत गायकवाड, ते सहकारी बांधवांनी आपले याला पुरस्कार मिळाला. आमच्या बहिणी, माझे नानी चोरमुळेताई, पंचपाळ असणारे सर्व निमंत्रित, त्या पेपरचे संपादक दिगंबरजी बगरे, कार्यकारी संपादक प्रकाशजी दरे, वरिष्ठ संपादक कैलासजी रणदेवी, मोहनचे प्रतिनिधी आमचे नजीर मोमी, उपस्थित सर्व पत्रकार, ज्यांना सन्मानित केलं पुरस्कारानं, ते सर्व पुरस्कृत मानकरी, उपस्थित बंधूंनी, भगिनींनी. प्रशांत मालकांनी सांगितल्याप्रमाणे याच्या उद्घाटनाला आज योगायोगानं गेल्या वर्षी मला निमंत्रित होतं, परंतु काही कामामुळे मी त्या ठिकाणी गेल्या वर्षी येऊ शकलो नाही. गेल्या वर्षी जरी मी नाही आलो तरी मनामध्ये कुठली शंका कुशंका न बाळगता मला या ठिकाणी याही वर्षी निमंत्रित केलं. हा पत्रकारांचा मनाचा मोठेपणा याच्यातून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या ठिकाणी समोर येतोय. पत्रकारिता बाळकृष्ण जांभेकरांनी पहिल्यांदा भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पत्रकारिता निर्मितीला लोकांच्या मध्ये जागृती, लोकांच्या मध्ये पत्रकारांची माहिती देण्याचं काम केलं. 100हून अधिक वर्ष त्या कालखंडाला झाली. या देशामध्ये, जगामध्ये लोकशाहीनं मोठा असणारा देश म्हणून आपल्या जगात पाहिलं जातं. आणि या लोकशाहीमध्ये वर्तमानपत्र पत्रिकांचाही तुमचा स्तंभ आज आहे. पत्रकार पेपर हा आरशाप्रमाणे त्याने काम केलं पाहिजे. अनेक पेपर तशा प्रकारे काम करत आहेत. त्याच्यामध्ये सामाजिक एक्सप्रेस याचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. समाजाचं प्रतिबिंब त्याच्यातून स्पष्ट दिसलं पाहिजे. प्रत्येक आम्ही गेली 2 वर्ष हा पेपर वाचतो, मार्गाने बघतो. कदाचित आम्हाला इथे निमंत्रित केलं असेल, मला केला तर प्रसाद मालकाला केला असेल किंवा त्या नगराध्यक्षाला केला असेल, परंतु इथं कार्यक्रमाला बोलवलं आणि म्हणून करता दामाचे एक्सप्रेस आमच्या कुठल्याही चुकापुरती पोटात घ्यायचं अशा प्रकारचं काम कधी केलेलं नाही. हे वस्तुस्थिती ते मांडण्याचं काम करत आलेलं आहे. प्रशांत मालकांनी सांगितल्याप्रमाणे अनेक पेपर, प्रिंट मीडिया, मोबाईलमध्ये अनेक व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा टेलिव्हिजन असेल, अशा सगळ्या काळामध्ये सुद्धा म्हणजे बकरीद साहेब ग्रामीण भागात, मंगळवेढामध्ये ग्रामीण भागात त्या तिथून हा पेपर चालवण्याचं काम करतायत. बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसेल, परंतु पूर्वीच्या काळामध्ये पेपरला सरकारने अनेक सवलती असायच्या, पेपर कागदामध्ये वगैरे. परंतु हळूहळू माझ्या माहितीप्रमाणे त्या सगळ्या सवलती येतात, बरोबर आहे ना, बंद झाले. आणि एखादा पेपर काढायचा असेल तर कदाचित मला फारसं माहिती नाही, परंतु 6-7 रुपयाचा आपला पेपर निघत नाही.
कदाचित कमी आकडा असेल, जास्त असेल. आणि तो ग्राहकांना 3 रुपये 2 रुपये 4 रुपये म्हणजे पर पेपर ही साधारणपणे 5-7 रुपयाचा लॉस करून हा पेपर चालवायचा असतो. बरोबर आहे ना? कदाचित तुकडे आकडे थोडे मागे पुढे होऊ शकते माझे. 9 रुपयाला पडतो. बरोबर आहे? म्हणजे लोकमत वगैरे तुम्ही 9 ला पडतो सोलापूर. असं असताना सुद्धा समाजामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये ही पत्रकारिता टिकून ठेवणं इतका सोपं झालं नाही. कदाचित काही लोकांना समज असतो की पत्रकारिता म्हणजे व्यवसाय, परंतु पत्रकारिता हे व्यवसाय नाही, तर समाजाचं प्रतिबिंब समाजापुढे मांडायचं या दृष्टीनं काम केलेलं असतं. आणि ते दामाज एक्सप्रेस यांनी अल्पावधीमध्ये मी अनेक वेळा त्यांच्या बातम्या वगैरे बघतोय, अतिशय व्यवस्थित त्याची मान्य केल्याचं. म्हणजे पत्रकारिता वर्तमानपत्र काढत असताना त्यांनी पत्रकाराची पण निवड करताना त्याची लेखणी चांगली जर व्यवस्थित देऊ शकतो.